हाय फ्रेंड्स. रक्षाबंधन जवळ आलंय आणि अजूनही विचार करताय की भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 5 उपयोगी आणि युनिक असे काही गिफ्ट आयडिया जे तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला सुद्धा देऊ शकता. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आहे हे ट्रॅव्हल फ्रेंडली टम्बलर. तर या टम्बलरची खास गोष्ट ही आहे की ह्याला वरच्या बाजूला हँडल आहे. मोस्टली तुम्ही बघितलं असेल की साईडला हँडल असतं, पण ह्याला असं वरतून हँडल आहे. त्यामुळे हे असं पकडायला खूप बरं पडतं, सोपं जातं. बाहेर कुठे जायचंय, फिरायला जायचंय आणि कुठेही ट्रेकिंगला वगैरे पण जायचंय, तर तुम्ही हे टम्बलर घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. ऑफिसला पण घेऊन जाऊ शकतात, कॉलेजला सुद्धा हे घेऊन जाऊ शकतात आणि ह्यासोबत तुम्हाला एक स्ट्रॉ सुद्धा मिळते. त्याच्यात स्ट्रॉ सुद्धा आहे आणि हे पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे आतून. दिसायलाही हे स्टायलिश आहे आणि रोज तुम्ही यूज करू शकतात. 900 mlचं आहे हे आणि ह्याच्यामध्ये डबल वॉल व्हॅक्यूम इन्सुलेशन आहे. परत रियुजेबल स्ट्रॉ आहे. डिशवॉशर सेफ आहे. डिशवॉशरमध्ये पण तुम्ही हे वॉश करू शकतात. थंड, गरम दोन्ही ठेवू शकतात. बराच वेळ जरी तुम्ही काही थंड ठेवलं किंवा गरम ठेवलं, ते बराच वेळ थंड आणि गरम दोन्ही राहतं. त्यामुळे ऑल सीझन हे तुम्ही यूज करू शकता. लीक प्रूफ आहे. हँडल पण खूप असं स्ट्राँग आहे आणि कुठे लांब फिरायला चाललाय, जिमसाठी किंवा आउटडोर ॲडव्हेंचरसाठी सुद्धा हे टम्बलर खूप युजफुल आहे. ठीक आहे. तर असं हे गिफ्ट पण तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला देऊ शकता. दुसरी गिफ्ट आयडिया आहे हे इन्सुलेटेड ट्रॅव्हल मग. जर तुमच्या भावाला किंवा बहिणीला चहा किंवा कॉफी प्यायला आवडत असेल, तर ही गिफ्ट आयडिया खूप छान आहे. सकाळी ऑफिसला जाताना किंवा कॉलेजमध्ये किंवा ट्रॅव्हल करताना त्यांना त्यांच्या सोबत ड्रिंक न्यायचं असेल, तर हे ट्रॅव्हल मग खूप इझी आणि हँडी पडतं. ओके. आणि हे गिफ्ट दिसायला सिंपल आणि स्टायलिश पण दिसतं आणि फॅन्सी दिसतं. द्यायलाही छान दिसतं. थोडंसं वेगळं आहे, हटके आहे आणि हे ना ट्रॅव्हल मग आतून पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे. लीक प्रूफ आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काही दिलं, थंड तर थंड राहतं, गरम दिलं तर गरम तर ते गरम बराच टाईमपर्यंत राहतं. त्यामुळे हे युजफुल आहे ट्रॅव्हल करताना पण किंवा ऑफिसला जाताना. इनफॅक्ट जर तुमचं भाऊ किंवा बहीण लहान असेल, स्कूलमध्ये जाणारे असतील, तर त्यांना पण तुम्ही हे देऊ शकतात. कारण की स्कूलमध्ये पण ह्या मगमध्ये जर काही तुम्हाला थंड वगैरे द्यायचं असेल, तर ते बऱ्याच टाईमपर्यंत राहतं आणि लीक प्रूफ आहे मेन म्हणजे. म्हणजे बॅगेत ह्याच्यातलं जर तुम्ही काही लिक्विड दिलं, तर ते काही सांडणार नाही. ते लीक प्रूफ असल्यामुळे. तर हे दिसायला पण खूप छान दिसतं. डबल वॉल व्हॅक्यूम स्टेनलेस स्टील आहे. तर असं हे ट्रॅव्हल कॉफी मग पण तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला गिफ्ट म्हणून देऊ शकतात. तिसरी गिफ्ट आयडिया आहे हेअर ड्रायर. हे एक असं गॅजेट आहे जे रोजच्या रुटीनमध्ये उपयोगी पडू शकतं. केस धुतल्यानंतर केस सुकवण्यासाठी किंवा घराबाहेर जाण्यापूर्वी तयार होण्यासाठी याचा वापर करता येतो. विशेषतः ज्यांच्याकडे आधीपासून हेअर ड्रायर नसेल त्यांच्यासाठी ही खूप एक प्रॅक्टिकल आणि युजफुल गिफ्ट ठरू शकते. आजकाल पर्सनल केअर प्रॉडक्ट्स गिफ्ट म्हणून देण्याचाही चांगला पर्याय आहे. म्हणूनच बहिणीसाठीच नाही तर हेअर स्टायलिंग किंवा ग्रूमिंग आवडणाऱ्या भावासाठीही ही गिफ्ट आयडिया कन्सिडर करू शकतात. चौथी आणि खूप उपयोगी युजफुल गिफ्ट आयडिया आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट ऑर्गनायझर केस. आजकाल आपल्या सगळ्यांकडे चार्जर, चार्जिंग केबल, इयरफोन्स, पॉवर बँक, USB आणि बरेच असे छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज आपल्याकडे असतातच. पण हे सगळं सामान वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं तर गरजेच्या वेळी शोधायला वेळ जातो. अशावेळी हा ऑर्गनायझर केस खूप उपयोगी पडतो. तुम्ही बघू शकतात खूप असं हँडी आहे. ह्याला हँडल आहे वरती आणि खूप अ, सामान ठेवू शकता तुम्ही यामध्ये. इथे तुम्ही आयपॅड ठेवू शकतात. इथे वरती वेल्क्रो आहे. तर इथे तुम्ही आयपॅड ठेवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर इथेही स्पेस आहे. इथेही तुम्हाला जे पाहिजे ते ठेवू शकतात. मी माऊस ठेवलेला आहे. असं भरपूर तुम्ही सामान ह्यामध्ये ट्रॅव्हल करताना पण हे ऑर्गनायझर कॅरी करू शकतात.
इथे पण मध्ये-मध्ये असे स्पेस आहे. तुम्ही कॉर्ड्स ठेवू शकतात, तुमचे इयरफोन्स ठेवू शकतात, छोटी डायरी असेल ती ठेवू शकतात, पेन ड्राईव्ह वगैरे ठेवू शकतात. भरपूर सामान ठेवायला स्पेस आहे आणि प्लस असं सेपरेट असे कंपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे सगळं असं मिक्सअप पण होणार नाही. त्यामुळे सगळं तुम्ही असं सेपरेट ठेवू शकतात. सगळ्या छोट्या गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवता येतात आणि प्रवासाला जाताना देखील सहज सोबत घेऊन जाता येतं हे ऑर्गनायझर. टेक गॅजेट्स वापरणाऱ्या भाऊ किंवा बहिणीसाठी ही छोटी पण खूप विचारपूर्वक दिलेली गिफ्ट आयडिया ठरू शकते. तर नक्कीच हे गिफ्ट म्हणून पण तुम्ही रक्षाबंधनला देऊ शकता. जास्त काही कॉस्टली नाही आहे. तर असं हे खूप छान असं ऑर्गनायझर आहे. हेही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात. ह्याला वरती हँडल पण आहे. त्यामुळे कॅरी करायला पण जर बॅगेत वगैरे नाही ठेवायचे, हातातच तुम्ही कॅरी करू शकता. तर हे गिफ्ट आयडिया कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 5वी आणि शेवटची गिफ्ट आयडिया आहे हे मिल्टनचं थर्मोस्टेल कॉफी मग. जर तुमच्या पण भावाला किंवा बहिणीला चहा, कॉफीची विशेष आवड असेल, तर हे गिफ्ट खूप उपयोगी ठरू शकतं. ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरात पण काम करताना किंवा ट्रॅव्हल करताना हे मग तुम्ही सोबत ठेवू शकता. आणि हे दिसायलाही खूप असं प्रीमियम आहे, एलिगंट आहे. त्यामुळे गिफ्ट म्हणून पण खूप छान ऑप्शन वाटू शकतो. काहीतरी सिंपल द्यायचं युजफुल द्यायचं आणि रोज वापरता येईल असं गिफ्ट शोधत असाल, तर हा कॉफी मग नक्कीच कन्सिडर करू शकता. ह्यामध्ये स्ट्रेनर आहे, जे बाकी कॉफी मगमध्ये नसतं. ह्याची एक स्पेशालिटी आहे आणि ह्याच्यात पण तुम्ही काही थंड तर थंड किंवा गरम तर गरम बराच टाईमपर्यंत राहतं ते. जर गरम काही कॉफी वगैरे गरम ठेवली, तर बऱ्याच टाईमपर्यंत ती कॉफी गरम राहते किंवा कोल्ड कॉफी भरून ठेवली याच्यात, तर तीही खूप वेळेपर्यंत थंड राहील. तर हे पण तुम्ही एक ऑप्शन देऊ शकतात रक्षाबंधनसाठी. तर या होत्या रक्षाबंधनसाठी भाऊ आणि बहिणी दोघांसाठी उपयोगी अशा 5 गिफ्ट आयडियाज. गिफ्ट महाग असण्यापेक्षा ते समोरच्या व्यक्तीच्या उपयोगाचं आणि आवडीचं असणं जास्त महत्त्वाचं असतं. यापैकी कोणती गिफ्ट आयडिया तुम्हाला जास्त आवडली, हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्यातलं कोणतंही गिफ्ट तुम्हाला पर्चेस करायचं असेल, तर त्याचे प्रॉडक्ट्स आहे ना, हे सगळे प्रॉडक्ट्स मी टॅग केलेले आहेत. ते टॅगचं ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स शो होतील. तिथून तुम्ही पर्चेस करू शकता. तर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल, तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. टिल देन बाय.